करा स्टार्ट करा. नमस्कार. मी शिवनेरी किल्ल्यावरती उभा आहे. आज आपल्याला माहिती आहे की कालच छत्रपती शिवाजी महाराजांचा 395वा जन्मोत्सव या शिवनेरी किल्ल्यावरती आयोजित करण्यात आला. आम्ही एक 4-5 जण मुंबई महानगरपालिकेतून या ठिकाणी या शिवनेरी किल्ल्यावरती काल आलो. खरं तर गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी माझा मित्र उमेश इंगळे आणि आम्ही आलो होतो. शिवनेरी किल्ल्यावरती गेल्या वर्षी मला वाटतं 11-12 वाजेपर्यंत रात्री शिवनेरी किल्ल्यावरती जाण्या-येण्यासाठी मार्ग मोकळा होता. परंतु काल 8 वाजता या ठिकाणी गडाचे दरवाजे जसं जुने रूढीप्रमाणे म्हणतो तसे बंद झाले आणि आम्हाला परतीचा प्रवास घ्यावा लागला. थोडंसं आम्ही खाली एका लॉजवरती राहिलो, माझे 2 मित्र आणि 4 मित्राने आम्ही, आणि त्यानंतर सकाळी या ठिकाणी जवळजवळ 7-7:30 वाजता आलो. या ठिकाणी बघितल्यावरती बरीचशी मंडळी या ठिकाणी वन विभागाची एक फोर्स पण आली होती. खरोखरच या ठिकाणी जर बघितलं तर या शिवनेरी किल्ल्यावरती अतिशय स्वच्छता चांगली आहे. खरं तर जी फोर्स आली होती त्याच्यामध्ये जे सिनियर होते अकॅडमीचे, त्यांनी या ठिकाणी सांगितले की 65 तळी आहेत आणि खरोखरच जर या ठिकाणी जर 65 तळी असतील तर हा परिसर शिवनेरी किल्ल्यावरचा एवढा हिरवागार आहे आणि या ठिकाणी जी काही वृक्षारोपण केलेलं आहे आणि खरोखरच देखणं स्वरूप आहे की त्यावेळी महाराजचा जन्म होण्यासाठी या ठिकाणी शहाजीराजाने जिजाऊनं कसा आणला असेल हा मोठा एक वेगळा सरतीचा प्रयत्न आहे. आणि खरोखरच या ठिकाणी आपण सगळ्यांनी येऊन या शिवनेरी किल्ल्याला भेट दिली पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. हा समोर दिसतो तो अंबारखाना किंवा धान्याची कोठडी म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू 15 ते 16व्या शतकात बांधली असावी. आयताकृती इमारतीमध्ये 3 भागात 7 उपविभाग असून 32 खांबांनी आधारलेले घुमटाकार छत आहे. अंबारखानाचा परिसर अनेक प्राचीन वस्तूपासून बनवलेला आहे. तर या ठिकाणी जर आपण जर गेलात तर या ठिकाणी तुम्हाला ही 32 खांबाची वास्तू एका प्रचंड अशा दगडी कोरीव कामामध्ये केलेली आहे. आणि तर त्यावेळेचं जर बघितलं या ठिकाणी तर खरोखरच या ठिकाणी जी लागणारी दगड म्हणा किंवा त्यासाठी लागणारी सामुग्री ही वरपर्यंत आणणारं किती कठीण झालं असेल हे एक वेगळंच आहे. मला नाही स्टाफ करा स्टाफ